आपण आता ही वनस्पती बघतोय, हिला टाकळा किंवा संस्कृतमध्ये चक्रमर्द असे म्हणतात. या टाकळ्याची भाजी ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर उगवते आणि ती खायला चांगली असते. याचा उपयोग सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्किन डिसीज जे आहेत त्या स्किन डिसीज मध्ये टाकळ्याचा उपयोग चांगला होतो. कुठल्याही प्रकारचा इसब, गजकर्ण, नंतर आपण म्हणतो ड्राय एक्झिमा, तर त्याच्यामध्ये त्या टाकळ्याच्या बियांचं तेल, आता बिया नसतात, बिया थोड्या दिवसांनी येतात त्याच्यामध्ये, आणि त्या बियांचं तेल काढल्यानंतर त्या चक्रमर्दाच्या टाकळ्यांच्या म्हणजे बियांचं तेल हे कुठल्याही स्किन डिसीजवरती चांगलं उपयोगी पडतं. परंतु माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या रानभाज्या ज्या आहेत ह्या पावसाळ्यात उगवणाऱ्या ज्या असतील, थंडीच्या दिवसामध्ये असते भारंगी वगैरे, किंवा आजच्या दिवसात पण भारंगी मिळते, तर ह्या भाज्या खायला काही हरकत नाहीये. विशेषत्वाने शहरी भागातल्या लोकांना ह्या भाज्या मिळत नाहीत. आपल्या जवळपासचा जर ग्रामीण भाग असेल तिथं जाऊन फिरावं आणि तिथनं हा टाकळा, भारंगी, इतर आणखीन वनस्पती आहेत त्या आणाव्यात आणि जरूर खाव्यात. याचा कुठलाही दोष नाही, उलट हे शरीरासाठी चांगले आहेत. धन्यवाद.